म्हाडाच्या लॉटरीसाठी तुम्हालाही अर्ज भरायचा असेल तर तो कसा भरायचा, त्याची प्रक्रिया काय, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव करुणा शिंदे. तर आधी तुम्हाला सांगते मी म्हाडा लॉटरीचे फॉर्म भरण्याचे दोन ऑप्शन काय आहेत, दोन काय पद्धती आहेत. तर पहिली पद्धत ही आहे की तुम्ही एक ऍप्लिकेशन असतं मोबाईलमध्ये म्हाडा लॉटरी नावाचं, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये सिम्पली लॉग इन करू शकता आणि जो काही फॉर्म आहे, फॉर्मची पद्धत आता मी तुम्हाला सांगेनच, त्याच्यामध्ये तशी भरू शकता. आणि दुसरी पद्धत म्हणजे वेबसाईटवरती जाऊन आता त्याची वेबसाईट नक्की कोणती, लीगल वेबसाईट जी ओरिजिनल वेबसाईट आहे त्याची, तर तुम्ही म्हाडा हाऊसिंग सर्च कराल तर तुम्हाला इथे मिळून जाईल म्हाडा लॉटरी हाऊसिंग म्हाडा गव्हर्नमेंट.in ही वाली जी वेबसाईट आहे, ह्याच्यात तुम्ही असं क्लिक कराल तर त्यांची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. ती जी वेबसाईट तुम्हाला सांगितली होती म्हाडा हाऊसिंग.गव्हर्नमेंट.in ची, त्याच्यावर क्लिक केल्यावरती हा असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. तर ह्याच्यावरती रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स, काय काय इन्फॉर्मेशन लागणार आहे ती याच्यावरती तुम्हाला दिसेल, मेन्शन केलेली आहे. तर सांगते तुम्हाला. तर सर्वात पहिले तुम्हाला लागणार आहे मोबाईल नंबर, जो की तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक्ड आहे. सेकंड ईमेल आयडी, देन आधार कार्ड, नंतर पॅन कार्डचा जो नंबर आहे, आधार कार्ड नंबर, देन स्पाऊस आधार कार्ड, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पत्नीचे आधार कार्ड, नंतर तुमच्या पत्नीचे पॅन कार्ड, आणि नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट जे असतं आपलं, नंतर ITR सर्टिफिकेट असतं स्वतःचं, आणि ITR सर्टिफिकेट आपल्या पत्नीचे, इन्कम प्रूफ, जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल कोणत्याही तर त्याचं जे काही सर्टिफिकेट असेल तुम्ही तेही ते लावू शकता. नंतर स्पेशल कॅटेगरीज जे काय असतील तुमच्या, जसे की फ्रीडम फायटर आहात तुम्ही, एक्स सर्व्हिसमॅन आहात, किंवा डिफेन्स मधले तुम्ही आहात, कोणी MLA आहात, किंवा MP आहात, सो हँडिकॅप आहात तुम्ही, काही तुमची जी काही स्पेशल कॅटेगरी असेल तुम्ही तिथे सर्टिफिकेट मेन्शन करू शकता. हा जो होम पेज आहे, आता आपण प्रोसेसला सुरुवात करूया, नक्की फॉर्म भरायचा कसा. तर ह्याच होम पेज वरती इथे स्किप इंट्रोचा असा ऑप्शन दिला जाईल, तुम्हाला दिसतोय हा इथे कॉर्नरमध्ये. सो ह्याच्यावरती क्लिक करायचंय आपण. नंतर बोलणं पुढे. तर स्किप इंट्रो केल्यानंतर तुमच्यासमोर हा असा इंटरफेस येईल. तर तुमच्याकडे इथे दोन ऑप्शन असतील, एक असेल स्टार्ट नाऊ करायचा आणि एक असेल लाईव्ह स्कीम्स बघायचा. लाईव्ह स्कीम्स मध्ये तुम्हाला काय दिसेल की आता सध्याला ज्या काही स्कीम्स आल्यात का म्हाडाकडून, जिथे कुठे घर आता अवेलेबल आहेत, ऑप्शन आहेत आता, सो ते तुम्हाला इथे दिसतील ज्या काही स्कीम्स आहेत त्या. आणि स्टार्ट नावावर क्लिक कराल तर तुम्हाला लॉग इन करायची प्रोसेस इथून सुरुवात होईल. तर लॉग इन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इथे पॅन नंबर मागतील, तर तुमचा जो काही पॅन नंबर आहे तो इथे टाकायचा. तर त्याचा वरती टाकल्यानंतर खाली इथे ऑप्शन आहे आय एम नॉट अ रोबोट, याच्यावरती क्लिक करायचं आणि व्हेरीफाय करायचं. तुम्ही मागच्या पेजवरती पॅन नंबर जो आहे तो व्हेरीफाय केल्यानंतर इथे असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. तर इथे तुम्हाला काय विचारलंय, तुमची जी ईमेल आयडी आहे, परत फोन नंबर जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, प्लस जो तुम्ही पासवर्ड बनवणार आहे तुमच्या ID साठी, तुमच्या अकाउंटसाठी म्हाडाच्या, ते तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे, क्रिएट करायचा आहे, आणि तोच पासवर्ड एकदा पुन्हा कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. तुम्ही जो तुमचा OTP मागितला होता ईमेल आयडीवरचा आणि फोन नंबरवरचा, तो एंटर केल्यानंतर हा असा इंटरफेस तुमच्या समोर येईल, जिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मागितला जाईल, आणि इथे हा जो कॅप्चा दिलेला असेल, ह्याला इथे लेटर्स असतील, याच्यामध्ये काही आकडे असतील, त्यांना इथे तुम्ही फिल करायचंय, पुन्हा एकदा टाईप करायचं आणि पुन्हा नेक्स्ट करायचंय. पुढे तुम्ही तुमचा आधार कार्ड आणि तो कॅप्चा एंटर केल्यानंतर हा असा इंटरफेस येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवरती OTP येईल. तर तो तुम्हाला OTP इथे टाकायचा आहे. एवढी प्रोसेस केल्यानंतर हा असा इंटरफेस आपल्या समोर येईल, ज्याच्यावरती तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का. तर तुम्ही असाल तर येस क्लिक करा, आणि नसाल तर नो. सो तिथून पुढे आल्यावरती हे तुम्हाला विचारेल की तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहात का. जर असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट क्रिएट करण्यासाठी इथे क्लिक हिअर वरती क्लिक करावं लागेल, आणि जर नसाल तर इथे सिम्पली नो करायचंय. तर मी तर नो क्लिक करते. तुम्ही जर म्हाडाचे एम्प्लॉई असाल आणि कमीत कमी जर तुम्ही 5 वर्षांची सर्व्हिस केली असेल तर तुम्ही तुमचं जे म्हाडाचं ID कार्ड आहे त्याला इथे अपलोड करायचंय. इथे असा तुमच्या समोर असा इंटरफेस येईल, आणि जर नसाल तर मग इथे नो वरती क्लिक करायचंय आणि प्रोसीड करायचं.
आणि नंतर पुढे येईल तुम्हाला तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे बार कार्ड सोबत आपले सरकार ह्याच्यावरती आपल्याला ते मिळून जातं. मग ते तुम्हाला इथे अपलोड करायचं असेल तर. त्यानंतर तुमचं जर मॅरिटियल स्टेटस असेल मॅरिड जे काय असेल तर तुम्ही क्लिक करायचं आहे. नंतर तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट असतं, आपलं इन्कम डिटेल्स असतं ते टाकायचं. फायनल तुमचं ITR असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल ते क्लिक करून पुढे जायचंय आणि इथे ते अपलोड करायचंय. आता इथपर्यंत आपण केल्यानंतर ही जी तुम्हाला दिसते समोर अशी लिस्ट आहे, ही तुम्हाला तुमच्या प्रोफाईल जी क्रिएट झाली असेल ही प्रोफाईल ही जी क्रिएट झाली आहे ही दिसते माझी प्रोफाईल. इथे तुम्ही क्लिक कराल तर ही सर्व अशी लिस्ट तुमच्या समोर अशी येऊन जाईल. तर ह्याच्यामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स अपलोड झालेत नाही झाले तुम्हाला एडिट करायचे तर तुम्ही इथे करू शकता. समजा मला जर मी कोणते डॉक्युमेंट्स असतील, फिजिकली हँडिकॅप्ड असाल तर तुम्ही येस करायचे, नो करायचे. फ्रीडम फायटर असाल येस नो, तुमची जे काही इन्फॉर्मेशन आहे फिल करायची इथे. आणि आता जेव्हा लॉटरी निघेल, कधी लॉटरी निघेल तेव्हा तुम्ही अप्लाय नाववरती क्लिक करू शकता आणि फॉर्म भरू शकता.